नमस्कार, मी ऋग्वेद देशपांडे. मी मंगेश बोरगावकर. मेनका ढोसे. संगीतकार ऋग्वेद देशपांडे याने खूप छान वंदे मातरम कंपोज केले. जेव्हा त्याने मला सांगितलं की आपण असं गाणं एक करतोय वंदे मातरम आणि त्याची मी स्वतः एक वेगळी चाल केली, त्यावेळी जेव्हा मी ती चाल ऐकली, ते संगीत ऐकलं, तर त्यातून मला वंदे मातरम जे मी लहानपणापासून ऐकत होतो ते वंदे मातरम आणि जे ऋग्वेदनी कंपोज केलं यातला एक खूप छानसा एक वेगळा डिफरन्स मला लक्षात आला. अनेक वर्षांपासून माझ्या मनात एक सल होता की आजच्या घडीच्या विद्यार्थ्यांना शाळेमधून फक्त 2च कडव्यांचं वंदे मातरम हे माहिती असतं, तर त्यांना संपूर्ण वंदे मातरम जे बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिलेलं होतं ते संपूर्ण वंदे मातरम, ज्याच्यामध्ये संपूर्ण भारताचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे, तर ते वंदे मातरम आजच्या पिढीला संपूर्ण माहीत व्हावं यासाठी काहीतरी करायला हवं, एक भारतीय म्हणून माझी ही भावना होती आणि ती भावना मी या गीतामध्ये मांडलेली आहे. आणि लकीली याचं रेकॉर्डिंग पण ऋग्वेदच्या स्टुडिओमध्ये RD म्युझिक रूम ठाण्यात आम्ही केलं आणि त्यामुळे एक वेगळीच मजा आली आणि शूट करताना आम्ही खूप एन्जॉय केलं. या गाण्याची प्रोसेस, रेकॉर्डिंग प्रोसेस खूप छान होती. स्टुडिओमध्ये आम्हाला खूप मजा आली आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. खूप सुंदर प्रोजेक्ट झालेला आहे. ऋग्वेदने खूप छान त्याला कंपोज केलेला आहे. वरदने त्याला खूप छान अरेंजमेंट केलेली आहे आणि ऑफकोर्स मंगेश, ऋग्वेद सगळ्यांनीच खूप 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 मेहनत घेतलेली आहे आणि मीही त्या प्रोजेक्टचा भाग होऊ शकले आणि त्याचा मला खरंच खूप आनंद आहे. ओव्हरऑल सगळं गाणं खूप छान झालं आहे आणि त्याचा व्हिडिओ हा खूप कलात्मकदृष्ट्या आम्ही शूट केला आहे. त्याला एक युनिक कलर ह्या पूर्ण व्हिडिओत आला आहे आणि त्याच्यामागे कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आपल्या देशाप्रती आम्हा सर्व कलावंतांकडून आपल्या ह्या देशासाठी आणि ह्या गाण्यासाठी आम्ही एक वंदना केली असं आम्ही म्हणू शकतो. युनिव्हर्सल म्युझिकच्या सहकार्याने हे गीत आम्ही आपणापर्यंत घेऊन येत आहोत आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ आणि गाणं नक्कीच ऐका. तुम्हालाही आवडेल मला खात्री आहे. थँक्यू, धन्यवाद. वंदे मातरम. वंदे वंदे मातरम 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 वंदे वंदे मातरम.